नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. आता आपण आज राहिलेला कालचा जो विसर्जनचा भाग आहे तो आज बघणार आहोत. तर आज आपण अशा बाप्पाचं दर्शन घेऊन आजच्या ब्लॉगची सुरुवात करणार आहोत. ते म्हणजे टिळकांनी मुंबईतील गिरगावमधील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव जिथे स्थापन केला त्या केशवजी नाईक चाळ या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. तर सगळी मंडळी आलेली आहेत. तर फटाफट आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर पिकू, अनय, विनय सगळे आलेले आहेत, सँडी काका वगैरे. आणि मागे दिसतोय तो गाभारा. आणि आता हा आपण बघतोय तो केशवजी नाईक चाळीतला मुंबईतील पहिला गणेशोत्सवाचा गणपती बाप्पा. तर बाप्पाची जी मूर्ती आहे ही अशी लहानच असते, जास्त मोठी नसते. कारण गिरगाव म्हटलं तर मोठ्या मोठ्या मूर्त्या वगैरे असं असतं, पण ते या बाप्पाचं असं नसतं. जी पारंपरिक जी मूर्ती असते तीच मूर्ती छोटी अशी स्थापन केलेली असते आणि याच मूर्तीचं विसर्जन होतं. तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आजच्या भावाला सुरुवात करूया. आणि हा जो आपण आता गणपती बघतोय हा आपले जे अदू अनय अद्विकाळी अनय यांच्या मामाच्या इकडे चाळीत बसवलेला हा गणपती. तर हा गणपती त्यांच्या चाळीचा नसून, आता तुम्ही म्हणत असाल की चाळीत बसवला आणि चाळीचा नाही, याचं कारणच असं आहे की हा गणपती चाळीचा नाही, तर हा गणपती थायलंडवाले जे होते, थायलंडमधून येऊन जे बसवतात गणपती ते आहेत, ते पहिले गेली 10 वर्ष अबोरे हॉटेलमध्ये बसायचे, पण यावर्षी त्यांना मंडळात बसवायचा होता म्हणून त्यांनी या मंडळात बसवलेला. तर आता तो मार्गस्थ झालेला आहे आणि अद्विका आणि अद्विकाची आई वगैरे या गणपतीच्या मिरवणुकीत नाचत आहेत. हा गणपती आता इथून बाहेर काढलेला आहे आणि त्यांचा जो ट्रक आलेला आहे, हा बघा हा ट्रक आलेला आहे, त्या ट्रकमध्ये त्यांनी बसवला आहे. आणि आता हा इथून ओबेरॉय हॉटेलला जाणार, तिथे त्याची पूजा होणार, तर त्याची आरती होणार. जे थायलंडवरनं माणसं आलेली आहेत त्यांची ती लोक त्या गणपतीची आरती करणार. आरती करून झाली की मग तो गिरगाव चौपाटीला विसर्जनासाठी परत नेणार. तर गेली 10 वर्ष ते तिकडे बसवत आहेत म्हणून आता ते परत ओबेरॉय हॉटेलला नेणार आहेत आणि ओबेरॉय हॉटेलला त्याची आरती करणार आहे. तर असा हा गणपती बाप्पा हा आता त्यांचा लवकर काढतायत, कारण तिथे ओबेरॉय हॉटेलला न्यायचा म्हणून लवकर घेऊन जात आहेत हा. कारण मुख्य गणपती त्यांचा जो हा आहे, हा मुख्य गणपती त्यांचा म्हणजे चाळीतला जो गणपती आहे हा पण जसा पारंपरिक पद्धतीने असतो तसाच आहे. तर मस्त अशी तुतारी वाजवून झालेली आहे आणि आता मिरवणुकी म्हणजे आता हे 2 चाळी आहेत ज्या समोरासमोर, त्या चाळीचा जो पॅसेज आहे म्हटलं, त्या पॅसेजमध्येच हे लोक नाचत असतात. तर तिकडे नाचून झालं किंवा नंतर हातगाडी असते कधी कधी किंवा टेम्पोमध्ये ठेवून मग गिरगाव चौपाटीला विसर्जन जातं. आपले अद्विका, अनय, भाऊ, हार्दिक कसे जोरात नाचतात बघा मस्तचे. आणि थोड्या वेळा आपण आता जरा यांचा डान्स बघूया कसं करतोय आपला अद्विका आणि अनय कसे नाचतात ते बघूया. आणि नंतर मग आपण गणपती जे गिरगावमधले गणपती विसर्जन आहे ते बघणार आहोत. गिरगावमधले गणपती बघणार आहोत मोठे मोठे, ते विसर्जनला मार्गस्थ झालेले आहेत. त्यात ते आपल्याला एक आता इथे नित्यानंद हॉटेल आहे जवळच, तिथे त्या नाक्यावरती आपल्याला दिसणार आहे सगळे मुंबईतील सर्व गणपती, मोठे मोठे गणपती याच मार्गातून जे नित्यानंद हॉटेल आहे त्या नित्यानंद हॉटेलवरनंच सगळे जातात पुढे आणि मग नंतर पुढे जाऊन अरे 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 क्या कंबर हिजार आहे बाई, क्या कंबर हिजार आहे. आणि मग ते इथून मग पुढे विसर्जनाचा मार्ग असेल. तर असे हे गणपती आपण आज बघणार आहोत सगळे. आणि मुख्यतः म्हणजे याच्या ब्लॉगमध्ये आपल्या हे असणार आहे की जे मी गेली बरेच वर्ष जातो आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनला, तर लालबागच्या राजाचं विसर्जनही आपण आज बघणार आहोत आणि विसर्जन बघून आपण आजचा ब्लॉग थांबवणार आहोत. पण तर फिरूया आपण आज सगळे गणपती बघून घेऊया. हा आपला दुसरा ब्लॉग आहे, गेल्या मागचा ब्लॉग पण आलेला आहे आणि आज थोडी उशीर होते ब्लॉगला, पण ठीक आहे. आणि आता हा गणपती आलेला आहे. हा गणपती बघा, हा खेतवाडीचा महाराजा, हा खेतवाडीचा महाराजा सनफ्लावरवरती उभा आहे आणि तो पूर्ण 360 फिरतो. आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं तर मागच्या ब्लॉगमध्ये गणपती बघितलेला नागाचा फणा असलेला, तो पण 360 करत होता. आणि आता हा त्याचे जवळजवळ 2 गणपती आपण अशा बघितले जे 360 पूर्ण फिरतात. तर हा पण पूर्ण 360 फिरून सर्व भाविकांना दर्शन देतोय. आणि आता जो हा आलेला आहे गणपती, हा गणपती मुंबईतील सर्वात मोठा गणपती, मुंबईतील सर्वात मोठा गणपती, जवळजवळ 43 फीट उंच
एवढा गणपती इंच आहे, खेतवाडीतलाच आहे. पण असे मोठे मोठे गणपती तुम्हाला खेतवाडीमध्येच बघायला मिळणार. तर असे अजून गणपती मोठे मोठे आपल्याला बघायचे आहेत. तर आता हे बघा, हा गणपती आलेला आहे की सूर्य मस्त श्री पृथ्वीची देवी बालाजीची मस्त असा गोल्डन किंवा सजवलेला आहे. वयाचा आपण वाय अर्जुनची खूप मोठी आहे. असे मोठे मोठे गणपती आज आपल्याला बघायला मिळणार आहे. आता हा गणपती पण हा पण बघा तेवढा उंच आहे. बाप रे बाप, माणूस त्याच्या पायाच्या खाली केवढा दिसतोय त्याला. म्हणजे एक माणूस जो उभा आहे तो पायाच्या खाली केवढा उभा आहे, अशी किती माणसं उभी राहतील जेव्हा तो गणपतीला मोठा असेल. आणि हा बनवताना किती कष्ट घ्यावे लागले असतील, आता विसर्जन करतानाही कष्ट घ्यावे लागतात. पण एवढा मोठा गणपती, बाप रे बाप बघा. आणि हे सर्व गणपती आता लाईनीत दिसतील आपल्याला. तर बघा, लाईनीत गणपती आहेत सगळे, 1 2 3 सगळे असे लाईनीत गणपती आहेत. सगळे विसर्जनाला उभे आहेत. कारण सगळे काही गणपती गेलेले आहेत तर ट्रॅफिकमध्ये हळूहळू गणपती सोडत आहेत. गणपतीची मूर्ती बघाल तर मला पावळी आहे. ह्या वर्षी दख्खनचा राजाचे गणपती वैभव बघायला मिळालं. हा आमच्या राजेश भाऊजी, आयुषभाई, विशाखाताई म्हणजेच खेऊर कुटुंबियांचा गणपती बाप्पा. आणि या बाप्पाची एक खासियत आहे, ते म्हणजे या बाप्पाचं दरवर्षी आगमन आणि विसर्जन हे याच पालखीतून होतं. आणि हो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही जी परंपरा आहे पालखीतून आणण्याची आणि नेण्याची, ती जपणारी ही 3री पिढी आहे. आता तुम्ही विचार करत असाल की किती जुनी पालखी आहे, पण हे खरं आहे की ही 3री पिढी या पालखीतून या बाप्पाला घरी आणते आणि विसर्जनाला घेऊन जाते. असे हे जे सोहळे होतात या पालखीतून नेण्या आणण्याचे, हे सोहळे सध्या लुप्त होत चाललेले आहेत. पण मला अभिमान वाटतो की या खेऊर कुटुंबियांनी ही परंपरा जपलेली आहे आणि यापुढेही अशीच ती ठेवणार आहेत. आणि काय कोणास ठाऊक, मी फक्त गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आलो, पण या पालखीबरोबर मी शेवटपर्यंत होतो. मी सकाळपासून लालबागला उभ्याने शूट करून खूप दमलो होतो, पण या बाप्पाबरोबर जाताना माझा थकवा कुठे गायब झाला हे मला कळलंच नाही. असो, तर आपण या बाप्पाबरोबर जाऊया. आणि मगाशी तुम्ही बघितलं की या बाप्पाच्या पालखीच्या खालून बरेच जण, लहान मुलं, बायका वगैरे जात होते. असं हे दृश्य मला पहिल्यांदाच बघायला मिळालं की पालखीतून गणपती बाप्पा जात आहेत. तर मी दरवर्षी येतो इथे, पण तेव्हा यांचं विसर्जन झालेलं असायचं. इकडे काहीतरी शिरा वाटप करतायत, गरम गरम शिरा. तर त्यांनी गाणं लावलेलं ते खूप मला आवडलं, गरम गरम शिरो गणपती बाप्पा हिरो, गरम गरम शिरो गणपती बाप्पा हिरो. त्या गाण्याच्यावर आकाशातून मी पण जरा बघूया बोललो शिरा प्रसाद काय आहे तो. आणि एवढे भाविक होते, भरपूर भाविक. एवढ्या भाविकांना तो पुरवायचा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि बघा, हे असे आले शिरे, आले शिराला. तर आता आपणही प्रसाद घेऊया तो थोडासा. तर चला, पण आम्ही आलेला आहे, आपण निघूया. पण माधुरी असं गेलो. पण यावर्षी नशिबाने मला विसर्जन बघायला मिळालं आणि मला शूट करता आलं. तर शूट करण्याचा विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला, बाप्पा जसा रस्त्याने जात होता तसे जे व्लॉगर होते ते शूट करत होते या पालखीचं. काही जण फोटो काढत होते. आणि हा इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा. तर असं म्हणजे वेगळं असं अट्रॅक्शन होतं की पालखीतून गणपती बाप्पा चाललाय. आणि मलाही मोह आवरता आला नाही. मी शेवटी पालखीला खांदा दिला, कारण शेवटी आपण कोणच नाही त्याच्यापुढे. जो करता कराविता आहे तो स्वतः आहे, तोच सगळं करून घेणार आहे. नेहमीच पालखीला खांदा द्यायला लावला आणि आता शेवटपर्यंत तोच मला घेऊन जाणार आहे विसर्जनापर्यंत. तर विसर्जन बघून घेऊया. तर त्याच्या आधी आपण आता पालखीबरोबर चाललोच आहोत, तर थोडंसं गाणी बिणी होत आहेत पालखीबरोबर, ती गाणी बिणी बघून घेऊया. आणि थोडंसं ट्रॅफिक भरपूर आहे, त्यामुळे पालखी थोडी आपली हळूहळू चाललेली आहे. तर या ट्रॅफिकमुळे थोडासा उशीर होतोय, पण काय करणार. सो या बाप्पाचं विसर्जन झालं की आपण थोडं मोठे बाप्पा जे आहेत गिरगावचे, त्याचं दर्शन घेणार आहोत, त्याचं शूट करणार आहोत. आणि नंतर थोडा वेळ मी आराम करेन. आराम करून परत सकाळी आपल्याला लालबागच्या राजाचं विसर्जन बघायचं आहे. आणि आम्ही आता शेवटी फायनली पोहोचलेलो आहोत गिरगाव चौपाटीला. तर आता आतमध्ये आल्यावरती काही प्रॉब्लेम नाही की आपण फटाफट जातो. तर एका साईडनी मोठे गणपती, हे बघा, या साईडनी मोठे गणपती जात आहेत
आणि एका साईडनी छोटे गणपती येत आहेत. तर आम्ही छोटे गणपतीच्या लाईनमधून आम्ही पुढे चाललोय. छोटे गणपती थोडेसे पुढे दुसरीकडे विसर्जन होतात, तर तिथे आम्ही विसर्जन करणार आहोत. तर चला बघा, आयुषबाई पण हलकी सांभाळत नेतोय आपल्या बाप्पाला. तर असं मस्त असं छान असं आज विसर्जन बघायला मिळतंय. आणि आरती करून घेऊया. चला, आरती चालू होते. आणि बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. तर हा जो बाप्पा यांनी घेतलेला आहे हे राजेश भाऊजींचे मित्र आहेत. तर त्यांचा मित्र आणि त्यांचा मुलगा म्हणजे मित्राचा मुलगा हे दोघं दरवर्षी हा बाप्पा विसर्जनासाठी समुद्रात घेऊन जातात. तर गिरगाव चौपाटीला एक चांगलं असं की आपला बाप्पा आपणच विसर्जन करू शकतो, पण कोणीही रिस्क घेऊ नका. जर तुम्हाला पोहता येत असेल तरच जावा, तरच विसर्जनासाठी पाण्यात उतरा. अन्यथा तिथे लाईफगार्ड असतात किंवा कोणी बाकी इतर व्यक्ती असतात, त्यांच्याकडे तुम्ही दिलात तर तेही विसर्जन करू शकतात, पण कोणीही जीवावर उदारून रिस्क घेऊ नये. तर अशा चला, फायनली आपला बाप्पा घरी चाललेला आहे. तर त्याला आपण निरोप देऊया. आणि आता बाप्पा हे डोक्यावरून खाली उतरवतील. तर ही डोक्यावरून नेण्याची गावची पद्धत आहे की डोक्यावरून नदीच वगैरे असं नेतात. तर आता आपल्या इथे समुद्रात नेतात, तर समुद्रात नेलेला आहे आणि बाप्पा आतमध्ये गेलेला आहे. तर आता बाप्पाला निरोप देऊया. आणि फायनली बाप्पा आता घरी गेलेले आहेत. आपणही घरी जाऊया. आणि मग नंतर वाटेत जाता जाता आपल्याला जे गणपती भेटतील, सार्वजनिक गणपती, त्यांचं आपण शूट करणार आहोत. शूट करून घरी गेल्यावर पोटपूजा करून आराम करूया. आणि मग मी आराम करून झाला की सकाळी आपल्याला लालबागच्या राजाचं विसर्जन बघायचं आहे. पण लालबागच्या राजाचं पूर्ण विसर्जन आपल्याला दिसणार आहे. सकाळी गिरगाव चौपाटीला आल्यावरती लालबागच्या राजाचं विसर्जन कसं होतं, काय होतं बघा. आणि बघा इकडे बघा, हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पारंपरिकरित्या इथे जे विसर्जन होतं हे असं होतं. मस्त नाचत म्हणजे पालखीसारखं नाचत नाचत घेऊन जातात. ही हातगाडी वगैरे अशी असते सजवलेली वगैरे, त्या हातगाडीमध्ये बाप्पाला विराजमान केलं जातं आणि नेलं जातं. तर एक वेगळीच मजा अशी विसर्जनाला गिरगाव चौपाटीवरती किंवा गिरगाववरती असते आणि एक वेगळाच माहोल तयार झालेला असतो. तर असे मोठे मोठे बाप्पा आपल्याला आता आज बघायला मिळणार आहेत. तर हा संभारवाड्याचा सम्राट इकडे आलेला आहे गिरगाव येथे. बघा किती छान मूर्ती आहे. तर असे आपण आता जाता जाता अनेक बाप्पा बघणार आहोत. तर थोडंसं फटाफट बाप्पा दाखवतो आहे, कारण आम्ही फटाफट चाललेलो आहे. भूकही थोडी लागलेली आहे, तर जाऊन जेवायचं देखील आहे. तर हा एक गाडीमधून चाललेला बाप्पा मस्त असा काटेवर बसवलेला छोटासा. तर हा एक बाप्पा परत दिसलेला आपल्याला, तो शंखावरती आहे. खाली बघाल तर तुम्ही एक शंख आहे पायाखाली आणि त्याच्यावरती उभा आहे. म्हणजे मूर्तिकाराचं जे कौशल्य आहे ते आपल्याला यातून दिसतं. तर फायनली आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी. थोडा वेळ घरी आराम केला आणि आता आलेलो आहोत. सकाळ झालेली आहे, 6 वाजलेले आहेत आणि आपण इकडे आलेलो आहोत चौपाटीवरती. तर लालबागच्या राजाचा जो तारापा आहे तो आता आपण समोरून बघूया. तर असा फुलांनी सजवलेला आहे. आणि कोळी लोक हा जो बाप्पाचं विसर्जन आहे हे कोळी लोक करतात. कोळी लोकांचा बाप्पा असल्यामुळे सगळा कोळी लोक होड्या आणून तो घेऊन जातात. आता हा जो लालबागच्या राजाचं नाव दिसतं आपल्याला आणि मधला जो पॅसेज आहे
इकडे लालबागच्या राजाला ठेवलं जातं, विराजमान केलं जातं आणि मग नंतर खोल समुद्रात नेऊन त्याचं विसर्जन केलं जातं. तर हळूहळू बोटी येत आहेत, एक एक बोटी येत आहेत हळूहळू आणि बघाल तर तुम्ही सगळे फळी बांधव त्या बोटीमध्ये स्वार आहेत आणि खाली माणसं, खाली जे गणेश भक्त आहेत तेही उभे आहेत आणि तराप्यावरही कोळी लोक उभे आहेत. तर असे बरेच मंडळ गणेश भक्त आलेले. आता हा चिंतामणी एक आहे, शिल्पविरा चिंतामणी, याचंही विसर्जन बाकी आहे अजून. आणि इकडे अजून एक गणपती आहे, त्याचंही विसर्जन बाकी आहे. या गणपती बाप्पाचंही विसर्जन बाकी आहे. तर आपण बघून घेऊया की किती लोक, किती भाविक या लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आज आलेले आहेत. बघा, जिथे तुमची नजर जाईल ना तिकडे फक्त आणि फक्त गणेश भक्त तुम्हाला दिसतील. तर लालबागच्या राजाचं आगमन झालेलं आहे गिरगाव चौपाटीवर. जसं गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं आगमन झालं तसं एकच जल्लोष सुरू झालेला आहे. बघा, बाप्पा हळूहळू पुढे येतो आहे आणि थोडंसं समुद्राला पाणी वाढत चाललं आहे, भरती होत चाललेली आहे, त्याच्यामुळे कॅमेरा पण थोडा हलतो आहे, थोडीशी गर्दीही आहे. तर या गर्दीतून मार्ग काढत काढत बाप्पा आता पुढे येतो आहे. जसजसा बाप्पा पुढे येतो आहे तसतसा लोकांचा उत्साहही जास्त वाढत चाललेला आहे. तर आपण थोडंसं लांबच राहून शूट करते. बघा, इकडे बघा, पाणी बघा, गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. ॲक्च्युली एवढं कधी पाणी येत नाही, कारण या वेळेपर्यंत लालबागचा राजा विसर्जनाला मार्ग सुरू झालेला असतो. यावर्षी प्रथमच एवढा लेट झालेला आहे. तर लालबागचा राजा आल्यावरती मग लालबागच्या राजाला तराप्यावरती विराजमान केलं जाईल. विराजमान केल्यानंतर लालबागच्या राजाची एक शेवटची आरती होईल. आरती झाल्यानंतर मग लालबागच्या राजाचे जे काही अलंकार आहेत, दागिने आहेत, ते काढले जातात. ते काढून ते एका पेटीत ठेवून ते सेफली त्यांच्या एक सिक्युरिटी व्हॅन आहे, ते सिक्युरिटी व्हॅनमध्ये ठेवले जातात आणि त्याच्यानंतर लालबागचा राजा जो आहे हा विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. तर हा जो लालबागचा राजा जाताना होळी लोक जे होड्या आणतात त्या होड्यांमध्ये अशा बँजो असतो, परत फटाके असतात. पण जेव्हा तिथे विसर्जनासाठी लालबागच्या राजा आतमध्ये खोल समुद्रात जातो तेव्हा तिकडे फटाके फोडले जातात. तर फटाके फोडून आणि जाताना कंटिन्यू बँजो वाजत असतो आणि जल्लोषात नाचत वाजत गाजत असं लालबागच्या राजाचं विसर्जन होत असतं. ते बघा, आता लालबागच्या राजाचं जवळ आलं तसं बँजो वाजायला सुरुवात झालेली आहे आणि भाविक नाचायला सुरुवात झालेली आहेत आणि तशीच हळूहळू पाण्याची पातळीही वाढत चाललेली आहे. पाणीही भरती असल्यामुळे पाणीही वरवर वाढत चाललेलं आहे. तर असा लालबागचा राजा हळूहळू पुढे येतोय, कारण गर्दी खूप असल्या कारणाने त्याला पुढे आणायचं म्हणजे खूप पब्लिकला हँडल करणं म्हणजे खूप हॅक्टिक असतं एकदम, की एवढं सगळं पब्लिकला हँडल करायचं अक्षरशः म्हणजे खूप कार्यकर्त्यांची हालत खराब होते. तर आता लालबागचा राजा हळूहळू आलेला आहे आणि आता तराप्याच्या इथे बाजूला आलेला आहे शेजारी. जिथे आपण मगाशी बघितलेलं की लालबागचा राजा विराजमान होणाऱ्या ज्या तराप्यावरती ज्या ठिकाणी, तिथे आता त्याला ठेवलं जाईल, विराजमान केलं जाईल आणि मग आरती होईल बाप्पाची. तर आपण आरतीही बघणार आहोत. पाणी बघा, एवढ्या वेळातच पाणी आता गुडघ्यापर्यंत होतं ते कमरेपर्यंत आलेलं आहे आणि तरी सुद्धा भाविक जे आहेत ते तिथून हललेले नाहीत अजिबात. आणि ही बघा, परत एकदा गर्दी बघा, अजून गर्दी वाढलेली आहे, जबरदस्त गर्दी. अशी गर्दी कुठल्याच गणपती बाप्पाच्या विसर्जनाला नसेल असं मला वाटतं. इकडे बोटी पण हळूहळू वर आलेल्या आहेत, कारण पाणी जसं भरती झालेली आहे तसं बोटी किनाऱ्याला आलेल्या आहेत सगळ्या. आणि यातीलच 2 बोटींचा दोर काढून या तराप्याला लावला जातो आणि मग तो तरापा खेचला जातो आतमध्ये, जेणेकरून विसर्जनला नेता येतं. आणि आता इकडे जे आपल्या मगाशी सांगितलेल्या जे तराप्यावरती बाप्पा जिथे विराजमान होतो त्या ठिकाणी बाप्पाला विराजमान केलं जात आहे. तर आता हळूहळू ढकलतायत आणि मग नंतर बाप्पा एकदा तिकडे आसनस्थ झाला तराप्यावरती की मग आरती होईल. तर आरतीसाठी सगळे सज्ज झालेले आहेत, तयारी आलेली आहे, कॅमेरा काढले सगळ्यांनी आणि बोटी पण तुम्ही बघाल तर हळूहळू वाढत चालल्या आहेत सगळ्या बोटी. अनेक बोटी म्हणजे तुम्ही बघाल तिथेच बोटी असतील, त्या बोटी सगळ्या बाप्पाला नेण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत आणि पब्लिकही सगळं म्हणजे बघतायत, ते पण सगळे आता उभे झालेले आहेत आरतीला. तर आता थोड्याच वेळात आरती होईल, आरतीची तयारी झालेली आहे तिकडे. तर आता आपण आरती बघूया लालबागच्या राजाची.
तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आरती झालेली आहे आणि आता बाप्पाचे जे सगळे अलंकार आहेत हे खूप महागडे अलंकार आहेत. तर ते अलंकार सगळे काढले जात आहेत. हे सगळे अलंकार जे आहेत ते भाविकांकडनं जे दान आलेलं त्यातूनच घडवलेले आहेत. तर ते आता सगळे काढून एका सेफ लॉकरमध्ये ठेवून ते सिक्युरिटी व्हॅनमध्ये ठेवले जातील. तर हे बघा काढलेले आहेत आणि आतला फॉर्म बिम काढून आणि आता बँजो वाजायला लागल्यावरती भाविक सगळे नाचायला लागलेले आहेत. आपण बँजोची मजा घेऊया जराशी. पाणी हळूहळू वर चाललेलं आहे. आता बहुतेक आपल्याला अजून मागे जावं लागेल तर पाणी खूप वर आलेलं आहे. तर चुकून माकून जरा जरी हल्लो आणि काय झालं न कळत काय झालं तर आपल्या हातात कॅमेरा वगैरे आहेत तर पाणी बिणी उडू नये, कारण भाविक नाचतात कसे पण. तर पाणी बिणी उडू नये त्याच्यात म्हणून आपण थोडंसं मागे जाणार आहोत. यावेळी प्रथमच लालबागचा राजा हा समुद्राच्या दिशेकडे तोंड करून उभा आहे. नाही तर दरवर्षी समुद्राकडे त्याची उजवी बाजू असते, म्हणजे भाविकांना तो दर्शन देत असतो. तर आता भाविकांसाठी थोडासा हा लालबागचा राजा फिरवला जातो आहे बघा. आणि लालबागच्या राजाचं दर्शन दिलं जातं आहे शेवटचं. तर सगळ्यांनी आपले कॅमेरे मोबाईल सगळं काढून शूट फोटो वगैरे सगळं घेत आहेत. तर आता झालेलं आहे, आता फिरवलेलं आहे लालबागच्या राजाला परत. आणि आता लालबागच्या राजाला च्या तराप्याला 2 दोऱ्या बांधलेल्या असतात. त्या 2 दोऱ्या 2 होड्यांना बांधून मग त्या होड्या हा तरापा खेचून मध्ये खोल समुद्रात नेतात. तर असा लालबागच्या राजाला आपण आता निरोप देऊया. आणि लालबागचा राजा चाललेला आहे. तर आपण एकदा जरा बोलून लालबागच्या राजाचा जयघोष करूया. लालबागच्या राजाचा विजय असो. अरे ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. ही शान कोणाची? लालबागच्या राजाची.
लालबागचा राजा हळूहळू समुद्रात चाललेला आहे. आणि आता आपण नंतर थोडंसं तुम्हाला दाखवणार आहोत की लालबागच्या राजाचं विसर्जन जे खोल समुद्रात होणार आहे ते कसं होणार आहे हे आपण तुम्हाला दाखवणार आहोत थोड्याच वेळात. तर आता इथून सगळे जसा लालबागचा राजा विसर्जनासाठी हळूहळू पुढे जाईल तसं इथून जेवढे भाविक जे समुद्रकिनारी बसलेले असतील त्यापैकी अर्धे अधिक भाविक लगेच निघतात घरी जायला. तर नंतर थोड्या वेळाने तुम्ही चर्नी रोड स्टेशनला बघाल तर जवळच चर्नी रोड स्टेशन असल्यामुळे चर्नी रोड स्टेशनला जर तुम्ही बघाल तर तिकडे फुल पॅक होतात एकदम ट्रेन ज्या येतात त्या. तर आता लालबागचा राजा बघा हळूहळू चाललेला आहे आणि हा आता किती लांब गेलेला आहे हे पण आपण बघणार आहोत. तर आपला कॅमेरा थोडा चांगला असल्याकारणाने आपण थोडं झूम करून बघत होतो. तर आता हे बघा पाण्यात गेलेला आहे पूर्ण आणि आता किती लांब गेलेला आहे ते बघा. एवढ्या लांब गेलेला आहे. थोडंसं आपला कॅमेरा चांगला असल्यामुळे आपण एवढ्या लांबपर्यंतचं शूट करू शकलो. आणि आता लालबागचा राजा हा खोल समुद्रात आलेला आहे. आता इथे या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन बघून घेऊया आणि परत भेटूया. बघा ट्रेनमध्ये पब्लिक फुल चढेल. आता ट्रेन खाली आहे आणि एकदा चढली का फुल पॅक होईल. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.